लोकसभा निवडणुकीचा तुम्ही उल्लेख केला. पूर्ण लोकसभा निवडणूकच संविधानाच्या मुद्द्यावर गाजली. 2 भाग झाले होते. एकीकडे संविधान बदलणार, एकीकडे संविधान वाचवायचं आहे, असं सांगितलं गेलं. तर हे संविधान वाचवणं जे काय आहे, हे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे? संविधान वाचवणं म्हणजे जसं मी म्हटलं मगाशी, की 75 वर्षामध्ये एवढी प्रगती झाली आणि याचा स्रोत काय आहे? म्हणजे सामाजिक प्रगती म्हणतोय मी, सामाजिक आणि आर्थिकही प्रगती झाली आणि तसं राजकीय प्रगती पण झाली. पण मग ह्या प्रगतीच्या मागे स्रोत काय आहे? हे आपल्याला म्हणजे व्हॉट इज अ रिसोर्स? तर ते संविधान आहे. ह्या संविधानाच्या माध्यमातनं आणि तेही अनेक वेळा बऱ्यापैकी इम्प्लिमेंट झालं, अनेक वेळा त्याचा दुरुपयोगही झाला आणि अनेक वेळा त्याच्याकडं दुर्लक्षही केलं जातं. तेच जर आणखी व्यवस्थित जर इम्प्लिमेंट झालं असतं तर कदाचित याहून फास्ट आपण झालो असतो, असं हे म्हणायचं आहे. आणि मग एवढी प्रगतीचा जर स्रोत असेल तर त्याच्यावर जर उद्या काही म्हणजे टाच आली किंवा त्याच्यावर जर अशा शंका निर्माण झाल्या, निश्चितपणे माणूस जागा होणारच आहे. निश्चितपर्यंत प्रत्येक माणूस स्वतःचं हित बघत असतो, या देशाचं हित बघत असतो. माझं हित म्हणजेच देशाचं हित, देशाचं हित म्हणजेच माझं हित. मग हे जर संविधान आपल्या हिताचं असेल तर मग संविधानाच्या विरोधी कोणतीही कारवाई या देशामध्ये सहन कशी केली जाणार? तर ती मला वाटतं सहन केली जाणार नाही आणि तोच तो उद्रेक असेल कदाचित. म्हणजे आपण नेमकं त्याच्यावर काय आपण असा हे नाही केलेलं की पब्लिक ओपिनियन नाही घेतलं, पण अर्थात जी मतदानात आली तर पब्लिक ओपिनियनच आलं, अगदी बरोबर आहे. पण असा सर्वे नाही केला की कशामुळं झालं, कायमुळं हे झालं. त्याला इतरही कारणं असू शकतात, परंतु हा नरेटिव्ह खूप जोरात चालला म्हणजेच याचा अर्थ देर इज सम इम्पॅक्ट. आणि संविधान प्रेमी इथं खूप म्हणजे एक मोठी संख्या आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. आणि मला असं लोकसंख्या वाढलेली म्हणण्यापेक्षा इथल्या प्रत्येक माणसाला आता जाणीव झाली आहे की त्याला माहीत नाहीत आर्टिकल्स कोणते आहेत. आर्टिकल्स माहीत असणं अनेक वकिलांनाही सुद्धा माहीत नाहीत. तो भाग वेगळा. म्हणजे वकील आता मला म्हणजे माझ्यावर लगेच मोर्चा आणतील. मला तसं म्हणायचं नाही. अनेक म्हणजे एक मोठा भाग म्हणजे हां. तर मला असं म्हणायचं आहे की जर हे आर्टिकल्स फार अवघड आहेत का, म्हणजे अवघड वाटतील, अवघड नाही आहेत, पण वाचलं तर ते कदाचित अवघड नाही आहेत. पण हे आर्टिकल्स लोकांना माहीत नसतील, त्यातल्या बाकीच्या गोष्टी माहीत नसतील. पण लोकांना एक जाणीव जरूर झाली आहे की संविधान हॅज प्लेड अ बिग रोल इन माय लाईफ. संविधान हॅज प्लेड अ बिग, कॉन्स्टिट्यूशन हॅज प्लेड अ बिग रोल इन द लाईफ ऑफ माय नेशन. हे राष्ट्र होण्यामध्ये संविधानाचा खूप मोठा रोल आहे. याची जाणीव मात्र प्रत्येकाला झालेली आहे. हे आपल्याला अधोरेखित केलं पाहिजे असं मला वाटतं.